पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण पाटील मामा, योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशन NGO ही संस्था ड्रायव्हर संघटनेसाठी काम करते। तर आमचे ड्रायव्हर बंधू पश्चिम बंगालमध्ये गेला असताना श्रीरामपूरचे ड्रायव्हर पश्चिम बंगालमध्ये गेलेत आणि त्या ठिकाणी किरकोळ घासाघात झाली, म्हणजे एक महिला आली आणि मध्येच येऊन घुसली। तर तिला वाचवण्यासाठी आमचे ड्रायव्हर खाली उतरलेत आणि त्यांना साईडला घेतलं। काही मारलं नव्हतं, काही लागलं नव्हतं, किरकोळ थोडस मला वाटतं त्या गाडीला खरचडलं होतं, पण त्यासाठी महिलाला त्या पगन येऊन त्या ड्रायव्हरला मारहाण केली। मारहाण अशा पद्धतीने केली की ती मयत झालं तरी सुद्धा त्या लोकांनी त्यांना मारलं। इतकं भयानक घडलंय हे पश्चिम बंगालमध्ये घडलं असताना श्रीरामचा पूर या ठिकाणचा ड्रायव्हर म्हणजे महाराष्ट्राचा ड्रायव्हर तिथं जाऊन त्यांच्यावर अन्याय होतोय। त्याच्याबद्दल आम्ही आता सर्वांना विनंती करतोय, नियोजन करतोय, जे आपलं आता जे हे चालू आहे, मला वाटतं साहेबांनी जे गृहमंत्र्यांनी जे आपल्याला आदेश काढलेला आहे त्या हिट अँड रन कायद्याचा हो तिकडे पण जाणार आहे। फक्त सर्वांनाच माहितीसाठी आम्ही 2-3 ठिकाणी निवेदन देतोय, तर हे तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतोय। थँक्यू। सारथी योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशन NGO या संस्थेचे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्री प्रकाशजी नकाते, पांडुरंग नकाते, तर त्यानंतर आपले मीडिया अध्यक्ष समीर संधी साहेब, त्यानंतर तसेच तोशिफ मुलानी कार्याध्यक्ष, मी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण पाटील मामा। आज पश्चिम बंगालमध्ये जो अत्याचार झाला, आमच्या ड्रायव्हर बंधूंना जो त्रास झाला, नाहक त्रास झाला, याचा आवाज उठवण्यासाठी आम्ही कोल्हापूर जिल्हा RTO ऑफिस या ठिकाणी आवाज उठवण्यासाठी, आंदोलन करण्यासाठी आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी लेटर देऊन आम्ही आंदोलनामध्ये सहभागी आहे। 1 दिवसाचे स्टेरिंग छोडो आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे, ते यशस्वीरित्या पार पाडले। तसेच या ठिकाणी RTO ऑफिसचे मागणी आहे, RTO ऑफिसचे जे अधिकारी आहेत त्यांना मागणीचा अर्ज देऊन, निवेदन देऊन आम्ही या ठिकाणी सर्व ड्रायव्हर बंधूंना न्याय मिळावा या हक्कासाठी या ठिकाणी आम्ही आलो आहोत। तसेच पश्चिम बंगालमध्ये जो श्याम ड्रायव्हर म्हणून आहेत, त्या श्याम ड्रायव्हरना त्यांच्या गाडीला एका महिलेने येऊन धक्का मारला, तर ती महिलेला थोडंफार त्यांच्या गाडीला लागलं असताना तिथील येणाऱ्या ज्या प्रेक्षकांनी किंवा त्यांच्या पब्लिकने अतिशय मारझोड केली। तर ती मारझोड इतक्या मोठ्या प्रमाणात होती की मारझोड करत असताना त्यांचा मृत्यू झाला। ती मृत्यू झाला असताना सुद्धा परत त्यांना मारत होते। हा जो अत्याचार, हा जे अन्याय आहे ड्रायव्हरांच्या बाबतीत होतोय, याच्याबद्दल आवाज उठला पाहिजे। आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातर्फे तसेच आमचे योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाशजी दंडगवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडलं आहे। जय हिंद, जय सारथी, जय योद्धा।